जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर सध्या नारायणगडावरील दसरा मेळाव्याची चर्चा सगळीकडे आहे. अगदी घराघरात या नारायणगडावरच्या दसऱ्याची चर्चा आहे. आणि या दसऱ्याची तयारी सुद्धा खूप जोरात चालू आहे. पण मूळ प्रश्न असा आहे की जितक्या जोरात तयारी चालू आहे तितक्या तयारीनं लोक येतील का, किंवा तितकी तिथं लोकांची संख्या जमा होईल का, हा मूळ मुद्दा आहे. या मूळ मुद्द्यावर आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत जर एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हात जोडून विनंती आहे की पहिल्यांदा एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब करा. कारण आपण जी माहिती पोहोचवतो ती अत्यंत 100% वास्तव आणि ऑथेंटिक असते. याच्यामध्ये काही चुकीचं सांगत नाहीत. त्याच्यामुळे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि तुमचे सगळे भ्रम दूर व्हावेत यासाठी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, सध्या नारायणगडावरील 900 एकरवर दसऱ्याची तयारी चालू आहे. जेसीबी असतील, रोड रोलर असतील, ह्या सगळ्या गोष्टी आहेत तिथं. म्हणजे मैदान सपाटीकरण किंवा मग स्वच्छताकरण हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि याच्यामधून असं सांगितलं जाते की 300 ते 350 400 एकरची नुसती पार्किंग असणार आहे. पार्किंगच नाही तर मैदान सुद्धा तेवढंच मोठं असणार आहे. यासह तिथं पिण्याच्या पाण्याची सोय आहे, स्वच्छतागृहांची सोय केली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिथं येणाऱ्या लोकांसाठी विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी जेवणाची सुद्धा सोय करण्यात आली आहे. आणि या जेवणामध्ये एक तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तिथं बुंदी काढल्या जाते. त्याच्यामध्ये ट्रक भर असं सांगितलं जाते की ट्रक भर साखरेची बुंदी काढल्या जात आहे. मग एवढा सगळा स्वयंपाक, एवढी सगळी जय्यत तयारी इथं होत आहे. पण या तयारीच्या अनुषंगानं खरंच इतके लोक येतील का, हा मूळ प्रश्न आहे. कारण हा प्रश्न चर्चेला काय येत आहे, कारण सध्या सोयाबीनचा सीझन आहे, सोयाबीन काढणी जोरात चालू आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रब्बी हंगामासाठी वावरांचे किंवा शेतांची मशागत करणं चालू आहे. आणि मूळ मुद्दा असा आहे की या दसरा मेळाव्याला जी लोक येणार आहेत ती सगळी शेतकरी कुटुंबातील आहे. मुळात हा दसरा मेळावा काही लोक असं म्हणतात की हा फक्त मराठ्यांपुरताच आहे किंवा जातीयवादी आहे, पण असं नाही. तर या दसरा मेळाव्याला सगळे शेतकरी म्हणजे कृषक बांधव येणार आहेत. याचबरोबर या दसरा मेळाव्याला इथल्या सगळ्या 18 पगड जाती आणि सगळे आलुतेदार, बलुतेदार सगळे लोक येणार आहेत. सगळे बहुजन लोक या दसरा मेळाव्याला पोहोचतील. कारण हे एक हक्काचं विचारपीठ असणार आहे. आजपर्यंत बहुजनांसाठी हक्काचं असं विचारपीठ नव्हतं. यापूर्वी दसरे मेळावे भरपूर झाले. मग तो शिवसेनेचा दसरा मेळावा असेल किंवा मग तो नवीन शिवसेनेचा दसरा मेळावा असेल किंवा मग राजसाहेब ठाकरेंनी सुद्धा 2 वर्षापूर्वी त्याची घोषणा केली होती. किंवा मग असे पंकजाताईंचा दसरा मेळावा असेल भगवानगडावरचा म्हणजे गडाच्या पायथ्याचा. ह्या सगळ्या जे दसरा मेळावे आहेत हे साधारणतः राजकीय दसरा मेळावे आहेत. पण हा जो दसरा मेळावा आहे नारायणगडावरचा, हा राजकीय दसरा मेळावा नसून सामाजिक दसरा मेळावा आहे किंवा सांस्कृतिक आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यातही तो जातीपातीचा नाही हे वारंवार स्पष्ट केलेलं आहे. फक्त त्यांनी येताना मराठा समाजाने ताकदीने यावं यासाठी म्हटलेलं आहे की मराठा समाजाची आतापर्यंत एकी कुठेही दिसून आलेली नव्हती, ती पहिल्यांदा दिसते. म्हणून 18 पगड जातीसह आलुतेदार बलुतेदारांसह सगळ्यांनीच या लढ्याला यावं असं म्हटलं जात आहे. आता मूळ मुद्द्यावर येतो की खरंच या दसरा मेळाव्याला इतकी गर्दी होऊ शकते का. तर बघा, याचं साधन सोपं उत्तर आहे की मराठा समाजामध्ये अजूनपर्यंत आत्मीयतेचा असा एकही मेळावा नव्हता की जिथं सगळा मराठा समाज एकमेकाला भाऊबंद समजून येईल किंवा 18 पगड जातीसह वैचारिक देवाणघेवाण होईल किंवा आलुतेदार बलुतेदारांसह वैचारिक देवाणघेवाण होईल. असे कार्यक्रम फक्त सीमित होते, जसे की लग्न, तेरवी अशा काही गोष्टी होत्या. पण या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात सगळे बहुजन एकत्र येतील किंवा मराठा समाजासह 18 पगड जाती एकत्र येतील असे काही कार्यक्रम होते का, तर अजूनपर्यंत तरी नव्हते. काही ठिकाणी तुरळक गावामध्ये सप्ताह किंवा अशा गोष्टीला होते, पण तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येत नव्हते. विचारांची देवाणघेवाण येत नव्हती, विचारांचं सोनं लुटल्या जात नव्हतं. आणि म्हणून लोकांमध्ये या दसरा मेळाव्याबद्दल प्रचंड असं आकर्षण आहे, प्रचंड उत्साह आहे आणि प्रचंड ताकदीनं लोक येतील अशी शक्यता नाकारता येत नाही. मग लोक किती येतील हे कशावरून ठरवायचं, तर बघा, सध्या प्रत्येक गावामध्ये सध्या जो म्हणजे या दसरा मेळाव्यासाठी मीटिंग चालू आहेत किंवा चर्चासत्र चालू आहेत. गावोगाव मीटिंग होत आहे, जनजागृती होत आहे आणि गावातल्या लोकांचा उत्साह प्रचंड आहे. या मीटिंग्स मधून किंवा या जनजागृतीच्या फेऱ्यांमधून काही आता आपण डाटा गोळा केला, त्याच्यानुसार अशी गोष्ट आपल्याला हाती लागलेली आहे की गावागावामध्ये जी काही वाहनं असतील, मग ते 4 व्हीलर असतील किंवा 2 व्हीलर असतील किंवा मग ट्रॅक्टर असतील, टेम्पो असतील, ट्रक असतील, मग 4 व्हीलरमध्ये कार असेल, मॅक्स असेल, क्रुझर असेल, बोलेरो असेल, ज्या कोणत्या गाड्या असतील ह्या सगळ्या गाड्या सध्या पॅक्ड आहेत. कोणतीही गाडी रिकामी नाही. दसऱ्या मेळाव्यासाठी सगळ्या गाड्या बुक आहेत. म्हणजे अक्षरशः गावात ट्रॅक्टर सुद्धा आता शिल्लक राहिलेलं नाही. याचाच अर्थ असा आहे की प्रत्येक गावातून प्रचंड मोठ्या ताकदीनं, प्रचंड मोठ्या उत्साहानं आणि प्रचंड मोठ्या आशेनं हे आता सगळे लोक दसरा मेळाव्यासाठी नारायणगडाकडे येतील. म्हणजेच नारायणगडाकडे कितीही समस्या असल्या किंवा नारायणगडाकडे काही नियोजनामध्ये कमी जास्त राहिलं तरी सुद्धा लोकांना याची गॅरंटी आहे की नारायणगड कुठेही कमी पडणार नाही आणि जनता सुद्धा कमी पडणार नाही. म्हणून मग या नारायणगडाकडे जाणाऱ्या लोकांची संख्या भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये केवळ मराठा समाजच नाही तर 18 पगड जातीचे सगळे लोक आहेत. आणि विशेष म्हणजे जरांगे पाटलांनी सुद्धा वारंवार असं सांगितलेलं आहे की हा मेळावा जो आहे तो काही एकट्या जातीचा नाही. जरी मराठा समाजाला ताकदीनं बोलवलं असलं
तरी सुद्धा ते यासाठी बोलवल्या गेलेलं आहे की फक्त मराठा समाजाचं याच्यापूर्वी अशा पद्धतीने एकजूट दिसली नव्हती आणि म्हणून मराठा समाजासह सर्वांनीच यावं असं तिथं सांगितलेलं आहे. जरांगे पाटलांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की तिथं कोणतेही राजकीय भाष्य होणार नाही, तिथं कोणतेही जातीवादाचं बोलल्या जाणार नाही, कारण दसरा मेळावा हा सांस्कृतिक आहे, परंपरेचा आहे. त्या परंपरेला आणि संस्कृतीला डाग लागणार नाही याची ती पूर्णपणे काळजी घेणार असं त्यांनी स्पष्ट करून सांगितलं. त्यामुळे या दसरा मेळाव्याला आता प्रचंड गर्दी होईल. पण गर्दी नेमकी किती असेल, तिचं काय रेकॉर्ड असेल या गर्दीचं? यापूर्वी सुद्धा जरांगे पाटलाच्या मोठमोठ्या सभा झाल्या, 50-50 लाखांच्या सभा झाल्या. असं म्हणतात की ती 14 ऑक्टोबरला गेल्या वर्षी झालेली जी सभा होती 2 दिवस आधी, म्हणजे आता वर्षपूर्ती होत आहे त्या सभेला, तर त्या सभेला सुद्धा 1 कोटीपेक्षा जास्त लोक आले असं म्हटलं होतं. आता सध्या मग या या दसरा मेळाव्याला किती लोक येऊ शकतात याचा जर विचार केला आपण, तर पहा याची आकडेवारी जर सांगायची झाली आपण सगळ्या सर्वेक्षणावरून, तर मिनिमम 20 लाख लोक तरी या दसरा मेळाव्यातील अशी अपेक्षा आहे. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा संख्या वाढू शकते, कारण आबाल वृद्ध सगळे माणसं आता दसरा मेळाव्याला जायचा पक्का निश्चय करत आहेत. मागच्या 2-3 दिवसातल्या काही घडामोडी ज्या घडल्या आहेत त्या घडामोडीवरून तर मराठा समाज आणखी जास्त ताकदीने दसरा मेळाव्याला जाईल, कारण या दसरा मेळाव्यातून मराठा समाजाची किंवा ह्या सगळ्या बहुजन लोकांच्या विचारांची ताकद तिथं दिसणार आहे. एवढंच नाही तर ही जी गर्दी आहे ही गर्दी इथून पुढच्या महाराष्ट्राच्या भविष्याची नांदी ठरणार आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला प्रत्येकाने जावं, पण जाताना आणि येताना एक काळजी घेतली पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्था पाळला पाहिजे. कोणत्याच पद्धतीची कायद्याची आणि सुव्यवस्थेची हानी आपल्याकडून होऊ नये, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. म्हणून दसरा मेळाव्यात जाताना किंवा येताना लोकांनी काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या घोषणा द्यायच्या नाही, कोणालाही मुद्दामूनपणे खोडसाळपणा करायचा नाही, किंवा आपण जात असताना किंवा येत असताना सर्वसामान्य जनतेला, रस्त्यावरच्या लोकांना त्रास होईल असं काही रस्त्यावर फेकायचं नाही, काडी कचरा टाकायचा नाही. आपण आपली शिस्त दाखवून दिली पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या विचाराचे आपण वारसदार आहोत हे दाखवून दिलं पाहिजे. याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याचं आम्ही पालन करणारे आहोत हे सुद्धा आपण दाखवून दिलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं शांततेनं सुव्यवस्थेच्या मार्गानं हा दसरा मेळावा खूप मोठा करण्यासाठी प्रत्येकानं आपापलं योगदान दिलं पाहिजे. परत एकदा सगळ्यांना शेवटची विनंती करतो कळकळीची, की प्रत्येकानं दसरा मेळाव्यासाठी आपलं योगदान द्या. प्रत्येकानं गावातून ताकदीनिशी निघा. कोणाला अडचण असेल तर त्याला सोबत घ्या, कोणाला शक्य नसेल तर त्याचा खर्च, कोणाला शक्य होत नसेल तर त्याचा खर्च तुम्ही करा. कारण हे जे आहे दसरा मेळावा, हा दसरा मेळावा हा या इतिहासातील, मेळाव्यांच्या इतिहासातील एक रेकॉर्ड ठरलं पाहिजे, एक इतिहास ठरला पाहिजे आणि त्याच्यातून समाजाचं भलं झालं पाहिजे, महाराष्ट्राच्या भविष्याची नांदी त्याच्यातून तयार झाली पाहिजे. म्हणून ताकदीनं दसरा मेळाव्याला या. ही माहिती आवडली असेल तर प्रत्येकाला व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या एटीएम गुरु चॅनलला पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय आणि दसरा मेळाव्याच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा.